क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वृत्ताने खर्डीत शोककळा, व्यापाऱ्यांकडून श्रद्धांजली, बाजारपेठ बंद, शाळांना सुट्टी, सरपंच उपसरपंच बंदमध्ये सहभागी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वृत्तामुळे खर्डी परिसरात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर खर्डी बाजारपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने खर्डी बाजारपेठ तसेच खर्डी नाक्यावर आज दुपारी 2 वाजेपासून बंद पाळण्यात आले। यावेळी व्यापाऱ्यांनी एकत्रित श्रद्धांजली अर्पण केली, 2 मिनिटांचे मौन पाळून भावना व्यक्त केल्या। सामाजिक संवेदनशीलतेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले। दरम्यान परिस्थिती लक्षात घेता खर्डी परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली। या बंदमध्ये खर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच गावित मॅडम तसेच उपसरपंच प्रशांत खर्डीकर यांनी सहभाग घेतला, श्रद्धांजली व्यक्त केली। परिसरात शांततेचे वातावरण असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे। खर्डी प्रतिनिधी सगीर शेख। नाका व्यापारी व गावकरी, आज महाराष्ट्रात खूपच अशी दुःखद घटना घडली। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच या राज्यात ज्यांचा दबदबा आहे, पवार कुटुंबातील अजितदादा हे त्यांच्या कुटुंबाला आज या सकाळी झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला। तसेच त्यांच्यासोबत असणारे पोलीस कर्मचारी, त्यांचे स्विच सहाय्य असे एकूण दादा धरून 6 लोक मृत्युमुखी पडले। या 6-7 लोकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तसंच शासकीय दुखवटा देखील पाळण्यात आलेला आहे। शाळांना सुट्टी आहे। आम्ही देखील ग्रामपंचायतमध्ये सकाळी असलेली आमची मासिक सभा तहकूब करून दादांना व तसेच मृत्युमुखी पडलेल्या पोलीस तसेच त्यांचे दादांचे सहकारी यांना श्रद्धांजली वाहिलेली। आताच 5 मिनिटापूर्वी आम्ही खर्डी गावात देखील श्रद्धांजली वाहून खर्डी बाजारपेठ बंद करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे, तरी आपल्या खर्डी बाजारपेठ व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत। आज या ठिकाणी आपण सर्व एक दुःखद घटनेच्या अनुषंगाने आपण इथं उपस्थित झालो आहोत। आज जी घटना घडली, अगदी दुर्दैवी अशी घटना, याची कल्पना कोणाच्याही मनात नव्हती। संपूर्ण प्रवास पूर्ण केल्यानंतर दादांच्या अगदी समजा अंगणात जाऊन त्यांचा मृत्यूने कालाचा घाला घातला। आजच्या तर स्वप्नात पण या गोष्टी त्यांनी कधी स्वप्नामध्ये पण पाहिलं असतील का अशी घटना होऊ शकते। दादांच्याबद्दल बोलायचा तर ही खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं। पक्षाची पद्धत त्यांच्याकडे चांगली होती, सर्वांना घेऊन चालण्याची वृत्ती त्या माणसाकडे होती। कामाचा अनुभव खूप दांडगा होता आणि कामाची आवडही असताना हा नेता अचानक सर्व परिवारातून आणि आपल्या महाराष्ट्रातून निघून जावा, ही खरंच दुःखाचं डोंगर काय असतं हे या परिवाराने आज जाणवलं असेल। अशी दुःखद घटना यापुढं होऊ नये अशी आपण सर्व त्याच्या वतीने प्रार्थना करूया आणि त्यांच्या आत्म्यात शांती मिळो याची श्रद्धांजली वाहू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।